साहेब, माझ्या बायकोला गुंडांनी गोळी मारली। मी बायकोला माहेराहून माझ्या घरी घेऊन चाललो होतो तेव्हा 6 हल्लेखोरांनी आम्हाला घेरलं। त्यांनी आम्हाला मारहाण करत लुटलं आणि यानंतर गोळीही मारली। 14 मे 2024 रोजी उत्तर प्रदेशमधील बरेली इथे राजकुमार नावाची व्यक्ती ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचली तेव्हा पोलीसही हैराण झाले होते। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात राजकुमारची पत्नी हेमलताचा मृतदेह सापडला। पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास सुरू केला। या घटनेची चौकशी करताना पोलिसांना घटनास्थळी काही असे निदर्शनास आले ज्यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण झाला। जर हल्लेखोर 6 जण असतील तर राजकुमार सुरक्षित कसा राहिला? जर ते लुटायला आले होते तर मग राजकुमारचा मोबाईल त्याच्याकडेच का सोडला? जर गुंडांनी लूटपाट केली असेल तर महिलेच्या हातातील बांगड्या तुटल्या कशा नाहीत? कारण महिलेसोबत कोणी जबरदस्ती करत असेल तर ती रोखण्यासाठी ती हाताचा वापर करते, तेव्हा हातातील बांगड्याही फुटतात।